अतिशय थोडक्यामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करतो, कारण आता बराच कार्यक्रम लांबलेला आहे. खूप जणांनी खूप बॅटिंग करून झालेली आहे. त्यानंतरही बसलेल्यांना पिळणं ही काही योग्य गोष्ट नाही. त्यामुळे माझं मनोगत थोडक्यात व्यक्त करेन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणी घर देता का घर ही कुसुमाग्रजांच्या नटसम्राटमधली एक सोलोलुकी आहे. तुम्ही आत्ता जी वाचली ती. आणि नटसम्राट हे नाटक म्हणूनही खूप गाजलं आणि त्याचा आलेला चित्रपटही खूप गाजला. त्या अनुषंगाने क्रेडाईच्या आयोजकांची एक चूक निदर्शनास आणून देतो. मी बाहेर सगळीकडे पाहिलं तेव्हा माझ्या नावापुढे नाम फाउंडेशन अध्यक्ष असं सगळीकडे मला दिसलं. तर मी नाम फाउंडेशनचा अध्यक्ष नाही, हे आधी मी इथे क्लिअर करू इच्छितो. मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. नाम फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय नाना पाटेकर आहेत. तर ही गोष्ट सगळ्यात आधी क्लिअर करतो. सगळ्यात महत्वाचं या शहराविषयी एक फार आत्मीय आकर्षण मला आहे, लातूर शहराविषयी. कारण 50 वर्षापूर्वी जागतिकीकरणावर भाष्य करणारी या शहराचं पार्श्वभूमी असणारी कादंबरी रारम बोराडे सरांनी लिहिली, जिचं नाव पाचोळा असं आहे. आणि 50 वर्ष त्याला झाले. त्या काळात जागतिकीकरणाच्या येणाऱ्या संभाव्य गोष्टींविषयी भाष्य करणारी ती पहिली कादंबरी होती मराठवाड्यातली, असं मला आवर्जून इथे सांगायचं आहे. दुसरे आत्मीय संबंध म्हणजे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी मला मुख्यमंत्री असताना 2 पत्र त्यांची मला आली. एकदा मला मराठवाडा भूषण हा पुरस्कार मिळाला त्यावेळी, आणि नंतर एका कुठल्या सिनेमा त्यांना आवडला त्याविषयी. ही माझ्यासारख्या नवोदित कलावंताला त्यांनी जे दिलेलं प्रोत्साहन होतं, मला ते फार आत्मीय आणि फार जवळचं वाटतं. एवढंच नाही तर मुंबईमधलं माझं पहिलं घर स्वर्गीय विलासरावजी देशमुखांमुळे झालं. आणि त्यांनी आवर्जून मराठवाड्याच्या कलावंताला इथे चांगलं घर एक मिळालं पाहिजे यासाठी मुख्यमंत्री असताना मला घर मिळवून दिलं होतं. म्हणजे माझं लग्न झालं त्यावेळी बायकोनी तसं डेअरिंगच केलं होतं, मोठा जुगार खेळला होता. त्यावेळी मी चाळीत भाड्याने राहायचो, पण तिने माझ्यात काय पाहिलं मला माहिती नाही बिचाऱ्यांनी. आणि ती चांगल्या घरातली मुलगी आहे, लग्न केलं. आणि त्याच्यानंतर मला एका वर्षातच हे घर स्वर्गीय विलासरावजींनी हे मिळवून दिलं. त्यामुळे मला असं बायकोला वाटलं की हा याच्यात काहीतरी आहे, पण ते मी त्यात निमित्त मात्र आहे, खरे करणारे ते आहे. दुसरं, लातूर मधनं माझ्या बऱ्याच गोष्टी सुरू झालेल्या आहेत. मी नायक म्हणून पहिला जो चित्रपट माझा कायद्याचं बोला आला तो बीड आणि लातूर या ठिकाणी पहिला शुभारंभ आम्ही केला होता. आणि तो महाराष्ट्रभरात 50 आठवडे सिनेमा चालला, म्हणजे त्या काळचा गोल्डन जुबली सिनेमा. आणि माझ्यासारख्या नायकाला स्वीकारलं गेलं, ती म्हणून या भूमीविषयी मला कमालीची आत्मीयता आणि प्रेम आहे. दुसरं, नाम फाउंडेशनचं पाण्याचं जे काम सुरू झालं ते बीड आणि लातूर पासूनच पुन्हा सुरू झालेलं आहे. आणि आज महाराष्ट्रभरात त्याचा खूप मोठा व्याप. म्हणजे यंदा चिपळूणला पूर आला नाही, कारण 6 महिने नाम फाउंडेशनने तिथं काम केलेलं आहे. आणि ती एक महत्वाची गोष्ट. दुसरं, आजच्या ह्या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असणारे माननीय शांतीलालजी कटारिया साहेब, पृथ्वीराजजी पुण्याला गडबडीने निघून गेले, आमदार कराड साहेब ते सुद्धा बोलून गेलेले आहेत. प्रमोदजी खैरनार साहेब, सुनीलजी कोतवाल साहेब, विक्रांत गोजमगुंडेंचं एक फार छान भाषण आपण ऐकलं आता, चंद्रकांत बिराजदार साहेब, सुबोध बेळंबे साहेब. खरं म्हणजे त्यांच्या विष्णूजी की रसोई या हॉटेलमध्ये जेवून मी झोपलो नाही. खरं तर जेवण इतकं सुग्रास आणि छान असतं की अशा वेळेस पेंग यायला लागते. आणि बऱ्याच राजकीय मेळाव्यांमध्ये बरेच जण पेंगताना आपण बघतो, पण इथे क्रेडाईचा मेळावा असल्यामुळे आणि कटारिया साहेब सतत माझ्याशी बोलत त्यांनी मला जागतं ठेवलं, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. उदयजी पाटील साहेब, जगदीशजी कुलकर्णी साहेब, धर्मवीरजी भारती, महेश नावंदर, दीपक कोटलवार, किरण मंत्री, विष्णूजी मदने, नागनाथ गीते, संतोष हत्ते आणि अमोल मुळे आणि इतर सर्व मान्यवर आणि तुम्ही जमलेले लोक. कुठलंही शहर मोठं होण्यामागे त्यामागे वेगवेगळ्या व्हिजनरी लोकांची त्यामध्ये आवश्यकता असते. सगळ्यात पहिले त्या शहराचं टाउन प्लॅनिंग करणारे लोक फार हुशार पाहिजेत. कारण अलीकडच्या काळामध्ये महानगरांची अवस्था पाहिली. मी एका राजकीय नेत्याला एका इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्नही विचारला होता की
5 किलोच्या पिशवीमध्ये 10 किलो धान्य भरलं तर काय होईल त्या पिशवीचं? तर ते म्हणाले फाटेल. मग मी म्हणलं या शहराचं असं होईल असं तुम्हाला नाही का वाटत? की जेवढ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, जेवढ्या लोकसंख्येसाठी ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे तितकीच लोकसंख्या तिथे असणं स्वाभाविक आहे. पण ह्याचं कारण असं की बाकीची शहरं बकाल राहत असल्यामुळे हे मायग्रेशन आणि सगळीकडे पसरणं, एकाच शहरामध्ये सगळे लोंढे येणं हे अपरिहार्य झाल्यासारखं झालं आणि त्या शहरांची लय, ताल आणि सगळंच बिघडलेलं आहे. पण जी नव्याने विकसित होणारी शहरं आहेत त्याविषयी मला फार आवर्जून सांगावं असं वाटतं की आपण, मला नेहमी असं वाटतं की आपण खूप कमाई करतो. समजा एखाद्या माणसाने 25,000 कोटी रुपये आयुष्यात कमावले तरी एक दिवस तो अकस्मात जाणार आहे आणि त्या 25,000 कोटी रुपयांचा काही उपयोग होणार नाही. हे त्याला कदाचित गेल्यानंतर कळत असेल पण तेव्हा फार उशीर झालेला असतो. पण त्या अगोदर जर आपण त्या गोष्टीचा विनियोग फार चांगल्या पद्धतीनं करू शकलो. कटारियाजींनी एक फार महत्वाची गोष्ट सांगितली, स्वार्थाबरोबर परमार्थ बघणं. मी काही वर्षापूर्वी लातूर जिल्ह्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचं एक अपील केलं होतं. तर मला असं वाटतं क्रेडाईचे जेवढे पदाधिकारी आहेत, जेवढे बिल्डर आहेत, त्यांनी काही गोष्टींची काळजी फार महत्वाची. एक तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे आपल्याकडे अपरिहार्य हा एक. दुसरं ग्रीन झोन वाढवणं ही आपली अपरिहार्यता आहे. कारण हे शहर काही तसं हे नाही, हे शैक्षणिक हब असलेलं शहर आहे. खूप आदराने या शहराकडे बघितलं जातं. पण त्याच्यामध्ये असणारी वनसंपत्ती, कलेक्टर साहेबांनी सुद्धा सांगितलं की ती लोएस्ट वनसंपत्ती आहे. तर तिचं वाढणं, काही आम्ही प्लांटेशनसाठी पण मी मध्ये एकदा येऊन गेलो होतो एका उपक्रमासाठी. तर मला असं वाटतं की बिल्डर लोकांनी आपल्या बिल्डिंगमध्ये समजा कमी घरं बांधली तरी हरकत नाही. आपल्याला समजा 10 रुपये प्रॉफिट मिळालं तरी हरकत नाही. पण आपण गेल्यानंतर आपलं नाव घेणारी मंडळी जास्त असतील याचा विचार जास्त होणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या ग्रीन झोनचा एक विचार तुम्ही करा. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा कॉम्प्लेक्स बांधता त्यावेळी लोकांची बौद्धिक एक भूक असते, एक मनोरंजनाची भूक असते. तर अशासाठी आपल्याला काय करता येईल, तर तिथे एक छोटंसं एखादं आध्यात्मिक सेंटर, म्हणजे लोक मेडिटेशन करतात त्यासाठी करता येईल. एखादा छोटा एम्फी थिएटर बांधता येतं का, ज्या निमित्ताने सोशल मीडियाच्या, सोशल युनिव्हर्सिटीमधनं लोक बाहेर येऊन एकमेकांशी संवाद साधतील. कारण अलीकडे कुणाचा अपघातात पाय मोडलाय म्हणल्यानंतर ते इमोजीज पाठवतो आपण, टेक केअर, आणि त्यात असले इमोजी. पूर्वी किती छान होतं. पूर्वी आपण त्याच्या घरी जायचो, पाय मोडलं तर चौकशी करायचो, त्याच्या घरी चहा पोहे खाऊन यायचो, काळजी घे बाबा, नीट चालवीत जा गाडी, असं आपण त्याला तोंडी सांगून. आता आपण फक्त बटनांवर एकमेकांशी संवाद साधतोय आणि ती मला वाटतं आगामी काळातली मोठी संकटाची चाहूल आहे असं मला वाटतं. कारण काही काळानंतर सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यावर औषधं येतील, त्यावर वैद्यकीय क्षेत्र पुन्हा खूप कमी होईल. अलीकडच्या या 2 वर्षात सगळ्यात श्रीमंत झालेले कोणतं, डॉक्टर लोक कोविड काळामध्ये. पण ह्या कोविड काळाने आपल्याला खूप गोष्टी शिकवल्या की आपण सगळे अमर नाहीयेत. ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट. आपण कधी जाऊ हे कुणालाही सांगता येत नाही. पण त्या जाण्या अगोदर चांगलं काम करून जाणं. तर आता तुमची एक मोठी संस्था आहे, ती महाराष्ट्रभर आहे, भारतभर आहे, नॅशनल स्तरावर आहे. तर तुम्ही जेव्हा नवनवीन शहरं उभी कराल त्यावेळी त्यामधल्या कचऱ्याची व्यवस्था त्या बिल्डिंगमध्येच करता येईल का, त्या कचऱ्याचं, ओल्या कचऱ्याचं खत करता येईल का, त्यांना एखादं प्लांटेशन त्यातूनच येणार आहे, त्याच्यासाठी ते नैसर्गिक खत म्हणून आपल्याला वापरतात. बिल्डरने आयडियल प्रयोग जर केला तर ते आयडियल मॉडेल जगभरात प्रसिद्ध होईल असं मला वाटतं. तर थोडा विचार त्या दृष्टीने व्हावा. तसा मी तुम्हाला सुचवणारा लहान मनुष्य आहे, पण मला जे वाटतं नागरिक म्हणून मी जिथे जिथे फिरतो, जिथे जिथे ज्या गोष्टी बघतो त्यावर भाष्य करणं गरजेचं वाटू लागतं. कारण आपण एरवी शहरात हिंडताना आपल्याला कचऱ्याचे ढीग दिसू लागले तर आपल्याला वाईट वाटतं की अरे हे कचऱ्याचं नियोजन का नाही. ती मॅनेजमेंट खूप महत्वाची आहे असं मला वाटतं. तर आपण आपला जरी भाग नसला तरी सुद्धा आपण एक नागरिक म्हणून, या गावचे सुपुत्र म्हणून आपण त्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो. आणि त्याला काही फार मोठी गोष्ट लागत नाही, फक्त एक विचार लागतो. विचार माणसाला घडवत असतो किंवा बिघडवत असतो. मला नेहमी असं वाटतं. म्हणजे त्याचं साधं उदाहरण द्यायचं झालं तर गंध लावलेला प्रत्येकच मनुष्य धार्मिक असतो यावर माझा विश्वास नाही, त्याबद्दल मला माफ करा. पण एका गावात 2 मित्र होते, एक टिळ्यावाला आणि एक बिनटिळ्यावाला. तर गावात 2 कार्यक्रम ठरले. एक मंदिरामध्ये कीर्तनाचा होता आणि एक लावणीचा ठरला.
तर ते टिळ्यावाला दुसऱ्याला म्हणला, मित्राला चल म्हणला मंदिरात जाऊ, मस्त कीर्तन आहे. आता दुसरा बिन टिळ्यावाला नको म्हणला, लावणी बघू लय भारी. ते काय म्हणलं, कार्यक्रम मंदिरात चालू असतील वर्षभर ते जायला त्यांचं, ही लावणी कधीतरी देते म्हणलं बघू. दोघांमध्ये मतभेद झाले. टिळ्यावाला कीर्तनाला गेला, बिन टिळ्यावाला लावणीला गेला. विचार कशी गंमत करतो पहा. त्या टिळ्यावाल्याला थोड्या वेळाने तो कीर्तनकार महाराज आउट फोकस दिसायला लागला आणि लावणीतली बाई नाचताना दिसायला लागली. म्हणलं कोणची लावणी चालली असेल गाड्या, कारभारी दामाना असनच आज काय नाचत असन बाई. हा तो बिनटिळ्यावाला लावणीला बसलेला, ती बाई त्याला आउट फोकस झाली आणि त्याला वाटलं काय बेकार नाद लागलाय आपल्याला जायला, मंदिरात गेलोस काय महाराज सांगत असत. नाही, सुधारायला पाहिजे. आयुष्यात माणसाने सुधारायला पाहिजे. विचार माणसाला घडवत असतो किंवा बिघडवत असतो. तो तुम्हाला विचार ज्या क्षणी सुचेल. मला हे महत्वाचं वाटत नाही की तुम्ही किती प्रॉपर्टीज बांधल्या आणि किती त्यामधनं नफा कमवला, याही पेक्षा तुम्ही त्या बांधलेल्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू किती आहे, तुम्हाला आत्मीय समाधान काय. म्हणजे शेवटी पैसे असले तरी माणसं आत्मीय समाधान शोधायला बाहेर पडतात, त्यावर खूप खर्च करतात. तो मला एक मोठा विनोद वाटतो. पण मी जेन्युअनली हे काम करू इच्छितो हे जेव्हा आपण ठरवतो आणि त्या कॉम्प्लेक्सची त्या सोसायटीची एक सांस्कृतिक आध्यात्मिक भूक असते. आपली संस्कृती परंपरा जपून आपल्याला जर ते करता आलं, ती जर टाउनशिप उभी करता आली, तर त्याच्यासारखा आनंद नाही. परदेशातल्या सोयी सुविधा आपल्याला काय करायच्यात, मला नेहमी असं वाटतं. आपल्याकडचा आनंद हा वेगळा आहे. आपल्याकडच्या आनंदात म्हणजे माणसं एकमेकांना भेटून जोर जोरात बोलायला लागले की त्यातच आनंद. तुम्ही जर बघितलं आपल्याकडे पार्ट्यांमध्ये जर पार्टीसाठी जमले मित्र, तर एकीकडे पार्टी राहतील, गप्पाच सुरू होतात. नाही तुझं चुकलं यार, त्या दिवशी तू सांगायला मायला, तू कशाला तिथं सांग. एकमेकांचे किस्से जुने. आपण तसे असणारे लोक आहोत. आणि त्यात मराठवाड्याबद्दल तर मी नेहमी असं म्हणतो की एसटीच्या ड्रायव्हरला सुद्धा शेवटच्या सीटवरच्या पॅसेंजरच्या घरात काय चाललं हे कळत असत. तिने कशाला असं वागायचं, मग असू द्या नाही, वागण चांगली वागण, तेच बिचारा चालतं. आपल्याकडे आगळ पगळ आहे सगळं. त्यामुळे आगळ पगळ पद्धतीने आपल्याला ते उभं करता येतंय का, बांधता येतंय का. आणि ही भूक फार महत्वाची. जर ती भूक नसेल, त्याची जर जपणूक आपण केली नाही तर आपली गडबड होईल. मग ती मी एका तात्पर्याच्या उदाहरणात सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका गावात एक कार्यक्रम ठरला आणि एक सिनियर कार्यकर्ता, गावातला सगळ्यांचे काम करणारा, चांगलं हे करणारा, तर ते म्हणले आज अण्णाला देऊ म्हणले अध्यक्षपद. अण्णा म्हणले तुम्ही अध्यक्ष व्हा कार्यक्रमाचे. अण्णा म्हणले मला कशाला. म्हणले नाही तुम्ही एवढं कामधाम करता, लोकांचं चांगलं गावाचं मत आहे तुमच्याविषयी, तुम्ही व्हा अध्यक्ष. फक्त म्हणले कपडे चांगले घाला. ते म्हणले म्हणजे नाही हे कसं तुमचं जुनं ओल्ड फॅशनचं झालं, धोतर 3 गुंडीचा शर्ट, गांधी टोपी गामछा, ते उगं बेकार दिस, तुम्ही शर्ट पॅन्ट घाला चांगले. म्हणले अध्यक्ष कसं त्याचाच असलं पाहिजे. बरं म्हणले. त्यांच्या आग्रहाला बळी पडून बाजारातनं शर्ट पॅन्ट घेऊन आले. घरी येऊन पॅन्ट घातली तर ती लांब झाली होती. आणि म्हणले परेशानी, ही संध्याकाळी तर कार्यक्रम आहे. बायको चुलीवर स्वयंपाक करत होती. तिला म्हणले मंडळी संध्याकाळी कार्यक्रम आहे, मी अध्यक्ष आहे, ती पॅन्ट लांब झाली, जरा विधभर कापून टिप मारून ठेवतो का. बायको म्हणली आम्ही कुठं बघायचं, जा तुमच्या आई आहे सांगा की त्यांना, मला बोलण्याशिवाय काय काम असतं त्यांना दिवसभर. बरं म्हणले. आईकडे गेले. म्हणले मातोश्री संध्याकाळी कार्यक्रम आहे, मी अध्यक्ष, पॅन्ट लांब झाली. आई म्हणली बाबा या वयात तर देव करू दे, आई कवर पुरायची, बायको आहे तुला, लेख आहे, जा त्यांना विचार की त्यांच्याकडनं घे करून. म्हणले बाय ठीक आहे. म्हणले लेकीकडे गेले. म्हणले मग संध्याकाळी कार्यक्रम आहे. ती म्हणली मला काहीच सांगू नका पप्पा, आमचा रेतीवाला नवरा डान्स आहे कार्यक्रमात, त्याच्या मी तालमेल झाली. कंटाळले, कपडे गुंडाळले, अलमारीत टाकले आणि गावात काम करायला गेले. तासाभराने बायकोचं स्वयंपाक पाणी उरकलं, निवांत होती. तिला वाटलं बाया आज अध्यक्ष आहे, नवऱ्याची उग शोभा होणं म्हणते. कपाट उघडलं, पॅन्ट काढली, विधभर कापली, टिप मारून ठेवून दिली, शेजारणीकडे गप्पा मारायला गेली. अर्ध्या घंट्याने म्हातारी आली. त्याला तर आई कवर पुरायची, आता दिसत नाही धड. तिने पॅन्ट काढली, वितीपेक्षा जास्त कापली, टिप मारून ठेवून दिली, झोपायला गेली. कार्यक्रमा अगोदर लेक आली. पप्पांचं असंच गडबडीत तिने काढली पॅन्ट, विधभर कापली, टिप मारून ठेवून दिली. संध्याकाळी हे बरमुडा घालून उभे होते कार्यक्रमात. तर आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा, माणुसकीचा बरमुडा होण्या अगोदर तिचं जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आज
ज्या आत्मीयतेने आपण एकत्र आलो. मला सगळ्यात चांगलं काय वाटलं, क्रेडाईसारख्या कार्यक्रमाला यावंसं का वाटलं, कारण सगळी मंडळी एकत्र मिळून अंडर वन रूफ तुम्ही सगळ्या प्रॉपर्टीज दाखवता आहात. इथे सगळ्या नागरिकांच्या समस्यांचं निवारण होईल, त्यांच्या प्रश्नांचं निवारण होईल, त्यांना पाहिजे त्या सोसायटीमध्ये त्यांना जागा घेता येईल. आणि मला असं वाटतं की थोडीशी माणुसकी पाहून कमी जास्त निगोशिएशन्स करता आले तरी ते हिरहिरीने आणि आवर्जून करावे. एखाद्याकडे कमी पैसे आहेत म्हणून त्याला घर मिळू नये ह्याच्यासारखी दुःखद गोष्ट नसते. खरं तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं त्या गोष्टीकडे बघायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. कारण एखाद्या ठिकाणी आपल्याला कमी पैसे मिळाले तर देव हा दुसऱ्या ठिकाणी लगेच आपल्याला, कारण देव कर्ज ठेवत नाही. तुम्ही जेव्हा माणुसकीचं काम करता तेव्हा तो दुपटीनं लगेच तुम्हाला परत करतो. म्हणजे इथे तुम्ही एखाद्याला स्वस्त दिलं की लगेच पुढचा गिराईक तुम्हाला दुप्पटच देतो, त्याला काय अडचण नसते. ते म्हणतो चांगलं घर आहे, देऊन टाका मला त्याच्यात. तर त्यामुळे आपण ह्या सगळ्याची सांगड घालून एक चांगलं शहर निर्माण करण्याचा प्रयत्न, मला त्यात असं वाटतं कनेक्टिव्हिटी हा एक महत्वाचा, मी मगाशी कोतवाल साहेबांशी बोलत होतो, कनेक्टिव्हिटी हा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्या सोसायटीमधली ती कनेक्टिव्हिटी असणं, तिथे एक सोशल सगळं ॲटमॉस्फिअर असणं, आणि त्या घराजवळ आणखी एक, आता हे मी कटारिया साहेबांना आग्रहाने सांगतोय, कदाचित माझं हे बोलणं मला माहीत नाही किती प्रॅक्टिकल आहे, पण एक तुमची जी आत्मीयता आहे, माणुसकी आहे, त्याविषयी तुम्ही मगाशी म्हणलात की आमच्याकडनंही काही जर घडता आलं तर सर्व बिल्डरांना एक विनंती अशी, एक प्रत्येक सोसायटीमध्ये एक प्लॅटफॉर्म असा बांधा की ज्या ठिकाणी एक गट त्या सोसायटीचा आणि कुठल्या तरी जवळपासच्या खेड्यातल्या एका शेतकऱ्याच्या गटाचं जर कोऑर्डिनेशन केलं तर ते शेतकरी ताजा भाजीपाला त्या सोसायटीमध्ये आणतील आणि तिथल्या तिथे त्यांची विक्री होईल आणि तिथल्या तिथे त्यांना फायदा होईल. म्हणजे त्यांना वेगळ्या ठिकाणी जायला नको. आपल्याकडचा शेतकरी हाही तितकाच महत्वाचा आहे आणि त्याला आपण प्लॅटफॉर्म दिला आणि दर आपण ठरवले. शेवटी काय ते आपलीच भावंड आहेत आणि प्रतिज्ञेत आपण लहानपणी सतत सारे भारतीय माझे बांधव आहेत असं जेव्हा म्हणतो त्या अर्थी ते आपल्याला प्रॅक्टिकली करणं सुद्धा शक्य आहे. आणि त्यांची गरज ती काय, त्यांना आपल्याला ती मदत करायला हवी. त्यांचं ट्रान्सपोर्टेशन काय, तो ग्रुप येतोय का, त्यांना पहिल्याच दिवशीपासून त्यांच्या प्रतिविषयी बोलणं, त्यांच्या चांगल्या भाजीपाल्याविषयी बोलणं, त्याविषयी कठोर राहणं आणि त्यानुसार जर तुम्ही एक छोटा प्लॅटफॉर्म जर प्रत्येक बिल्डिंगमध्ये दिला तर मला वाटतं अर्धी समस्या तिथेच संपेल. कारण त्यांची बिचाऱ्यांची समस्या असती, आता इतका साधा मुद्दा असतो की ट्रान्सपोर्टेशनचे पैसे सुद्धा त्यांच्या विक्रीतनं वसूल होत नाही. अशा खूप गोष्टी आपण वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. त्याच्याऐवजी आपल्या सगळ्यांकडे 4 व्हीलर असते, जवळचं गाव असतं 15-20 किलोमीटरच्या पेरीफेरीमधलं, तिथे जर आपण ते जुळवलं, 10 जणांना सांगितलं की तुम्ही चांगला भाजीपाला करा, नैसर्गिक करा, आम्ही तुम्हाला काय पाहिजे ते देतो. आणि त्यांची गरज ही छोटी आहे, जुजबी आहे. आता राहीबाई सारख्या बाईने सगळे देशी वाण एकत्र जमा केलेलं आहे. मी आज जेवताना असं म्हणलं की माझ्या लहानपणी मी जेव्हा मराठवाड्यातला माझा जन्म आणि सगळं मराठवाड्यातलं आहे, तर आम्ही ना गाजरं खायचो, तर आमच्याकडे गुलाबी गाजरं यायचे आणि इतके गोड असायचे. आज मी गाजरं पाहिले तर हायब्रिड होते. म्हणून मी त्या ताईंना म्हणलं की तुम्ही इथं परस बागेत ती गावरान गाजरं लावा, तुमचे गिराईका अतिशय खुश होतील. कारण गावरान गाजरं अलीकडे खायला मिळत नाहीत. मला मराठवाड्यातनं मित्र एखादा येणारा असला डिसेंबर-जानेवारीत की मी त्याला म्हणतो गाजरं घेऊन ये आणि गावरान गाजरं आण, तेवढ्यासाठी घेऊन येतात. तर मला असं वाटतं की आपल्यातल्या सोयी सुविधा, आपल्यातलीच इकॉनॉमी, आपल्यातल्याच लोकांमध्ये ती वाटावी आणि आपल्याला जो आनंद मिळतोय तो आपण वाटून खावा. यामध्ये जास्त आपल्या सगळ्यांचं शहाणपण आणि भलं आहे. अलीकडच्या काळात आपण सगळ्या जागतिक पार्श्वभूमीवर बघतोय, खूप चिंताक्रांत करणाऱ्या गोष्टी आहेत. तर त्या ठिकाणी आपण मात्र माणुसकीचा मळा जर फुलवला तर मला असं वाटतं की या सगळ्या आक्रमक गोष्टी, म्हणजे एकीकडे युक्रेनचं युद्ध चालू आहे, कोविडचा अटॅक होऊन गेलाय, एकीकडे आर्थिक मंदीचं सावट आता जगावर या युद्धामुळे दिसतं आहे, तर तिथे आपला मात्र माणुसकीचा मळा आपण जर फुलवला तर मला असं वाटतं की ही गोष्ट सकारात्मकतेत बदलेल.
आणि म्हणून आज या क्रीडाईच्या कार्यक्रमाचं ते यश आहे. मी बेळंबे साहेबांनी मला संपर्क साधला, मला ही मंडळी इतकी आवडली. आता ते स्वतः मला मुंबईत येऊन भेटले. मी म्हणलं खरं तर तशी काही गरज नव्हती, एरवी आपण फोनवरच सगळं ठरवतो, येतो जातो, पण ते मुद्दाम आवर्जून मला भेटायला आले. त्यांनी त्या कार्यक्रमाविषयी विस्ताराने मला सगळं सांगितलं. आणि मला ही गोष्ट जास्त आवडली की लातूर सारख्या माझ्या मराठवाड्यातल्या एका शहरामध्ये अंडर वन रूफ प्रॉपर्टी एक्झिबिशन अशा पद्धतीचं घडतंय. आणि हे दरवर्षी घडावं आणि त्याला सातत्याने खूप चांगलं प्रोत्साहन लातूरकर नागरिकांकडनं मिळावं. कारण जसं आपण म्हणलं की विद्वान अशी ओळख असलेलं जेव्हा शहर असतं ते 11व्या शतकातही विद्वान असतं आणि ते 20व्या-21व्या शतकातही विद्वानच असतं. त्यामुळे आपल्याकडची ही विद्वत्ता कुठेही जाणार नाही याविषयी आपण खात्री बाळगू. आपल्यातली माणुसकी आपण जिवंत ठेवू. आणि या क्रीडाईच्या निमित्ताने मी सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांचं मी हे लांबलेलं मनोगत थांबवतो, कारण बऱ्याचदा बोलताना माईक मिळालं की भान राहत नाही. मला ते कळतं, राजकारण्यांना आणि अभिनेत्यांना ते भान राहत नाही. एका सभेत एक वक्ता असं बोलत होता आणि बराच वेळ बोलला तो लोक कंटाळले, म्हणले थांबतोय कधी हे. तर लोकांनी कंटाळून टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्याला वाटलं बघा उशिरा का होईना दाद मिळायला लागली, अजून रट्टा दिला त्याने. मग नंतर त्याचा घसा कोरडा पडल्यावर त्याच्या लक्षात आला आपण जरा जास्त बोललो. म्हणलं माफ करा श्रोते हो, गडबडीत घरातनं बाहेर पडलो, हातावर घड्याळ बांधायचं राहून गेलं. एक जण उठला आणि म्हणला घड्याळाचं राहू दे बाबा, मागच्या भिंतीवरचं कॅलेंडर तर बघायचं. बोलण्याच्या नादात माझी अशी गडबड होऊ नये याची काळजी घेतो. सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देतो आणि माझं हे मनोगत थांबवतो. जय जवान जय किसान.